आपण संख्यांवरील क्रिया पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपल्याला 1 ते 100 अंक हे पाठ पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये 1 ते 100 अंकावरती वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात। आता 1 ते 100 पर्यंत जे काही अंक आहेत त्यांना आपण मोजू शकतो, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, नैसर्गिक संख्या। किंवा त्यांना आपण मोज संख्या देखील म्हणतो। आता या नैसर्गिक संख्या आणि मोज संख्या यांच्या सुरुवात वाचनाची जी होते ती संख्येच्या उजव्या बाजूने होते। उदाहरणार्थ ही एक संख्या लिहिली आहे मी, तर या संख्येचे वाचन आपण कसे करणार, 45,453। त्यासाठी आपल्याला यांचे स्थान माहित पाहिजे। 3 चे स्थान आहे एकक, 5 चे स्थान आहे दशक, 4 चे स्थान आहे शतक, पुन्हा 5 आला आहे त्याचे स्थान आहे हजार किंवा सहस्त्र। हे दोघही शब्द आपण त्याच्यासाठी वापरू शकतो। त्यानंतर पुन्हा आला आहे 4, या 4 चे स्थान आहे दशहजार किंवा दश सहस्त्र। या पद्धतीने या प्रत्येक अंकाला एक स्थान आहे आणि त्या स्थानावरती त्यांची किंमत देखील आहे। आता एकक ची किंमत होईल 3, ही यांच्या स्थानाची किंमत आहे, म्हणून आपण याला म्हणतो स्थानिक किंमत। त्यानंतर हा 5 उजवीकडच्या अंकापासून दुसऱ्या क्रमांकाचा तो अंक आहे, त्याला म्हणतो आपण दशक। त्याचे स्थान आहे 5। 5 चे काय होईल, 50 एकक होतील। ज्यावेळेस 50 एकक एकत्र येतील त्यावेळेस 5 दशक होतील। त्याच्यानंतर शतक, शतक स्थानावरती आपला कोणता अंक आहे, तो आहे 4। ज्या वेळेला 100 एकक किंवा 40 दशक एकत्र येतील त्यावेळेस 4 शतक होतील। म्हणजे शतक एकत्र आणायचे असेल तर आपल्याला एकक आणि दशक हे दोघेही घ्यावे लागतील। त्यानंतर पुढचे स्थान आहे हजार। हजाराच्या नंतर 5 चे स्थान आहे दुसऱ्या 5 त्याचे आहे हजार। हजाराच्या स्थानापर्यंत पोहोचताना आपल्याला एकक, दशक, शतक हे 3 स्थान ओलांडून हजारापर्यंत यावं लागतं चौथ्या क्रमांकावर। म्हणून 5000 जे आहे ते काय होतील, 5000 एकक। त्यानंतर दशक, 5000चे दशक जर आपण पाहिले तर किती होतील, 500, म्हणजे हा एक शून्य कमी होईल। त्यानंतर शतक, आता ह्या 5 चे शतक किती होतील, तर पुन्हा हा एक शून्य कमी करायचा, म्हणजे 50 शतक ज्यावेळेस एकत्र येतील तेव्हा 5000 होतील। त्यानंतर पुढचा अंक आहे आपल्याला दशहजाराचा।
तो म्हणजे 4. आता 4 हा दशहजार पर्यंत येताना आपल्याला एकक, दशक, शतक, हजार हे 4 स्थान ओलांडून यावं लागतं. म्हणून याच्या स्थानाची किंमत मध्ये एकक, दशक, शतक आणि हजार हे 4ही किमती वेगवेगळ्या असतील. ज्याप्रमाणे आपण हजाराचे पाहिले, शतकाचे पाहिले, दशकाचे पाहिले, एककाचे पाहिले, त्याप्रमाणे आता आपण दशहजारामध्ये किती एकक असतात ते पाहूया आपण. 1 2 3 4. किती होतील ते? दशहजार एकक चे एकक 1 2 3 4 40,000 होतील. दशक जर त्याचे करायचे राहिले आपल्याला तर याचा एक शून्य कमी करायचा, 4,000. शतकचं त्यांचे रूपांतर करायचं असलं तर आपल्याला यातला एक शून्य कमी करावं लागेल, होतील 400. हजारात रूपांतर करायचं असेल तर यातला एक शून्य कमी करायचा, 40,000. आणि जर आपल्याला दशहजारामध्ये रूपांतर करायचं असेल पुन्हा एक शून्य कमी करायचं म्हणजे 4 दशहजार. समजलं असेल तर आपल्या सर्वांचे धन्यवाद.